Hello students, I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte, Solapur. This is 8th video lecture on unit number 3, Digital Cellular Mobile System. In previous video lecture, we had discussion on signal processing in GSM and authentication in GSM. In last video lecture, we seen what is how the signal is processed before the signal received by the receiver and how the signals transmitted by the receiver. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑथेंटिकेशन ही पाहिलेले आहेत. तर GSM मध्ये ऑथेंटिकेशन हा प्रोसेस कसा केला जातो, त्यासाठी कुठले अल्गोरिदम्स लागतात आणि काय प्रोसेस एक्झॅक्टली त्याच्यामध्ये केलं जातं तर तुम्हाला माहिती आहे. तर सिग्नल प्रोसेसिंगमध्ये काय होतं तर ट्रान्समिशन सेक्शनला पहिल्यांदा स्पीच हा जो सिग्नल आहे आपला ओरिजिनल व्हॉइस आहे तर तो डिजिटाईज केला जातो. त्याच्यावरती स्पीच कोडिंग केले जाते प्रथमतः आणि त्याच्यानंतर चॅनल कोडिंग केले जाते, इंटरलिव्हिंग केले जाते. तर तुम्हाला माहिती आहे टोटल किती बिट्स झालेले आहेत. आपण चॅनल कोडिंग केल्यानंतर देर आर 456 बिट्स. ओके, तर 260 बिट्स आधी होते स्पीच कोडिंगचे, तर त्याचे चॅनल कोडिंगमध्ये आपण काही ॲड केलेले आहेत पॅरिटी बिट्स वगैरे. तर त्याच्यानंतर ते 456 बिट्स झालेले आहेत आणि त्या 456 बिटचे इंटरलिव्हिंगमध्ये 88चा एक ग्रुप बनवलेला आहे. तर ते 8 जे ग्रुप झालेले आहेत ते प्रत्येक ट्रॅफिक चॅनलच्या टाईम स्लॉट्सवरती पाठवलेले आहेत आणि ते जे बिट्स आहेत तर त्याचं सिफरिंग म्हणजे त्याला काहीतरी सेक्युरिटी प्रोव्हाइड केलेलं आहे. जे कोणी आपला जो स्पीच आहे तर तो दुसरीकडे ट्रान्समिट होणार नाही किंवा कोणी हॅक करणार नाही. सो आपला जो डेटा आहे तर तो वायरलेसली म्हणजे ऑन एअर आपण सेंड करतो. सो दे नीड सम सेक्युरिटी. सो सिफरिंग ह्या मेथडमधून आपण त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे युजिंग A3 अँड A5 अल्गोरिदम आणि त्याच्यानंतर मॉड्युलेशन करून त्याला आपण एका मोठ्या कॅरियरमधून लाँग डिस्टन्सला सेंड केलेले आहे. आणि हे जे आत्तापर्यंत प्रोसेस झालेले आहे ट्रान्समीटरकडून झालेले आहे सेम अपोजिट प्रोसेस रिसिव्हरमध्ये होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा ट्रान्समीटरमध्ये जे शेवटी झालेला प्रोसेस आहे म्हणजे मॉड्युलेशन तर ते रिसिव्हरमध्ये डिमॉड्युलेशन होईल प्रथमतः. डिमॉड्युलेशननंतर डिसिफरिंग, डी इंटरलिव्हिंग, मग डी इंटरलिव्हिंग झाल्यानंतर त्याच्या पुढचा जो प्रोसेस आहे चॅनल डिकोडिंग आणि त्याच्यानंतर स्पीच डिकोडिंग. एकदा स्पीच डिकोडिंग झालं की आपला जो ओरिजिनल व्हॉइस ट्रान्समीटरने सेंड केलेला आहे तर तो रिसिव्हरला मिळून जाईल. सो दिस इज द सिग्नल प्रोसेसिंग इन GSM. आणि त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन सिस्टीम बघितलेलं आहे. ऑथेंटिकेशन हे आपल्याला का गरजेचं आहे हे पण आपण बघितलेलं आहे. तर ऑथेंटिकेशन आपल्याला कशासाठी लागतं कारण आपण जो आपला व्हॉइस आहे तर तो ऑन एअर सेंड करणार आहे. मग तिथून जो काही डेटा आहे तर तो सेक्युअरली आणि लाँग डिस्टन्स पण आपण सेंड करतो आहे तर तो सेक्युअरली डेस्टिनेशनला पोचण्यासाठी आपल्याला ऑथेंटिकेशनची गरज आहे. आणि जो बोलणारा व्यक्ती आहे तर तोच आहे का आणि ऐकणारा व्यक्ती जो आहे तर तोच आहे का हे पण आपल्याला या ऑथेंटिकेशनमध्ये चेक करायचं आहे. तर ते चेक करण्यासाठी काय काय वापरलेलं आहे, काही अल्गोरिदम्स वापरलेले आहेत. तर ऑथेंटिकेशन सेंटर आहे GSMच्या आर्किटेक्चरमध्ये. तर त्या ऑथेंटिकेशन सेंटरचे जे मेन काम आहे तर आपण ह्या प्रोसेसमध्ये बघितलेलं आहोत. तर ऑथेंटिकेशनमध्ये काय होतं, एक की जनरेट केली जाते एका अल्गोरिदम A3 अल्गोरिदमनी आणि एक रँडम नंबर ही जी आहे ऑथेंटिकेशन सेंटरमधून MSCला सेंड केली जाते आणि MSC तो जो नंबर आहे आणि की आहे तो सिमला म्हणजे मोबाईल स्टेशनला सेंड करतो आणि मोबाईल स्टेशन काय करतो त्या पर्टिक्युलर की आणि रँडम नंबरनी एक सिग्नेचर बीट किंवा सिग्नेचर तुम्ही काय म्हणू शकता साईन असंही म्हणू शकता. तर ते सिग्नेचर सिरीज तयार करतो आणि ते तयार करून पुन्हा MSCला पाठवतो. मग ऑथेंटिकेशन सेंटरनी तयार केलेला सिग्नेचर आणि मोबाईल स्टेशननी बनवलेला सिग्नेचर हे दोन्ही जर मॅच झालेले असेल तर तो पर्टिक्युलर जो काही सिम यूज करणारा पर्सन किंवा यूजर सबस्क्रायबर आहे तर तो ऑथेंटिकेटेड पर्सन आहे, जेन्युइन पर्सन आहे. ओके, सो दिस इज द रिकॅप ऑफ प्रिव्हियस लेक्चर. सो इन टुडेज व्हिडिओ लेक्चर वी विल गोइंग टू स्टार्ट अ न्यू बीट दॅट इज IS-95. तर हा IS-95 आत्तापर्यंत आपण GSM या स्टँडर्ड बाबतीत माहिती घेतलेला आहोत. तर इथून पुढे आपण काय घेणार आहे IS-95ची इन्फॉर्मेशन त्याची स्टडी करणार आहे. ओके, सो व्हॉट इज दिस IS-95? दिस इज द अदर डिजिटल सेल्युलर फोन स्टँडर्ड
तर हा काय आहे, हा पण डिजिटल सेलफोन स्टँडर्ड आहे. द मल्टिपल ॲक्सेस मेथड यूज्ड इन CDMA. तर ह्याच्यासाठी जे काही मल्टिपल ॲक्सेस मेथड यूज केलेला आहे तर तो कुठला आहे, इट इज अ CDMA. तर CDMA हा आपण मल्टिपल ॲक्सेस IS 95मध्ये यूज केलेला आहे. CDMA is much superior to FDMA and TDMA used by GSM system. तर GSM सिस्टीममध्ये आपण FDMA आणि TDMA वापरलेला आहे. बट हा जो CDMA आहे तर FDMA आणि TDMAपेक्षा सुपिरियर आहे, म्हणजे इझी आहे. त्याच्यानंतर IS 95 स्टँड्स फॉर इंटेरियम स्टँडर्ड 95. तर IS ह्याचं मिनिंग काय आहे, इट इज अ इंटेरियम स्टँडर्ड 95. इट इज अ CDMA बेस्ड सिस्टीम डेव्हलप्ड इन युनायटेड स्टेट्स. तर हा पण कुठे डेव्हलप केलेला आहे, युनायटेड स्टेट्समध्ये. CDMA assign a unique code to each user, so every user is allowed to access the channel fully at the time. Thus, there is no restriction on bandwidth usage or time usage. CDMA operates on the principle of spectrum modulation. तर CDMA आणि GSMमध्ये एक फरक जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तर CDMAमध्ये जे काही फ्रिक्वेन्सी आहेत तर ते प्रत्येक सेलला डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत. तर पर्टिक्युलर क्लस्टरमध्ये सपोज 7चा जर क्लस्टर असेल तर ते जे काही 7 सेल्स आहेत तर त्या प्रत्येक सेलचा जो फ्रिक्वेन्सी आहे तर तो डिफरंट असेल. बट CDMAमध्ये जेवढे काही सेल्स आहेत IS 95 स्टँडर्ड यूज करणारे तर त्या प्रत्येक सेलची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती सेम असणार आहे. ओके, तर म्हणूनच आपल्याला इथं काय दिलेलं आहे, सो एव्हरी युजर इज अलाउड टू ॲक्सेस द चॅनल फुल्ली ॲट ऑल द टाईम. ओके, तर सेम चॅनल आपण प्रत्येक वेळी यूज करणार आहोत. तर हे प्रत्येक वेळी कसं यूज करायचं, त्यामध्ये येणारे जे काही इंटरफेरन्सचे डिफिकल्टीज आहेत तर ते कसे ओव्हरकम करणार आहेत. तर म्हणून त्यासाठी आपण काय केलेलं आहे, पुढे बघूयात. IS 95 हॅज सम प्रॉब्लेम्स. ओके, तर इथे मी आता सांगितलेलं आहे, इट इज प्रॉब्लेम्स लाईक मल्टिपल ॲक्सेस इंटरफेस अँड नियर फार इफेक्ट. तर तुम्हाला माहिती आहे, तर जेव्हा जर ॲडजसेंट सेल जर त्यांची फ्रिक्वेन्सी जर सेम असेल तर काय होणार आहे, तर पहिल्यांदा असेल इंटरफेरन्स, नियर फार इफेक्ट आणि मल्टिपल ॲक्सेस इंटरफेरन्स, हे पण प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहेत. मग ते ओव्हरकम करण्यासाठी काय केलेलं आहे, दिस प्रॉब्लेम इज ओव्हरकम बाय एक्सरसाइजिंग अ पॉवर कंट्रोल ॲट द बेस स्टेशन. तर पॉवर कंट्रोल आपल्याला कंटिन्युअसली एक्सरसाइज म्हणजे मॉनिटर करून ते काय करायचं आहे, ओव्हरकम करायचं आहे. IS 95 युजेस डिफरंट मॉड्युलेशन अँड स्प्रेडिंग टेक्निक. तर अजून एक पण मेथड आहे, तर ह्यामध्ये मॉड्युलेशन आणि स्प्रेडिंग टेक्निक्स हे डिफरंट यूज केलेले आहेत. सो फॉर द फॉरवर्ड अँड रिव्हर्स लिंक, फॉरवर्ड आणि रिव्हर्स लिंक ह्या दोन्हीसाठी डिफरंट मॉड्युलेशन टेक्निक आणि डिफरंट स्प्रेडिंग टेक्निक. सो त्याच्यामधला जो इंटरफेरन्स आहे तर तो अवॉइड झालेला आहे. म्हणजे जरी फ्रिक्वेन्सी प्रत्येक सेलची सेम असली तरीही आपण मॉड्युलेशन आणि स्प्रेडिंग टेक्निक यूज करून त्यामध्ये होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत लाईक नियर फार इफेक्ट किंवा इंटरफेरन्स असू दे तर ते आपण निग्लेक्ट केलेलं आहे किंवा ओव्हरकम केलेलं आहे. दीज आर द फीचर्स ऑफ IS 95. तर हे जे फीचर्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला 4 मार्काला किंवा MCQमध्ये विचारले जातील. तर प्रत्येक बीट हा खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेन्सी यूज्ड, तर ह्याच्यामध्ये यूज केलेली फ्रिक्वेन्सी कोणती आहे किंवा किती आहे, इट इज अ 800 MHz और 1900 MHz. चॅनल बँडविड्थ, इट इज अ टोटल 12 MHz विथ 1.25 MHz स्पेक्ट्रम. डेटा बिट रेट 9.6 किलोबिट्स. वॉइस कोडेक 8 kbps और 13 kbps. SMS सर्विसेस अप टू 120 कॅरेक्टर्स. टाईप ऑफ रेडिओ इंटरफेस CDMA यूज केलेला आहे. टाईप ऑफ हँड ऑफ, सॉफ्ट हँड ऑफ. बिकॉज सॉफ्ट हँड ऑफ म्हणजे काय, थोडंसं हँड ऑफचा पॉईंट रिवाईज करा. तर हार्ड हँड ऑफ आणि सॉफ्ट हँड ऑफचं जरी डिफरन्स तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं असेल तरी हे पॉईंट तुम्हाला समजून जाईल. हार्ड हँड ऑफ कधी असतं, जेव्हा ॲडजसेंट सेलची फ्रिक्वेन्सी डिफरंट असते किंवा एक जे सबस्क्रायबर आहे तर डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या सेलमध्ये एंटर करत असेल तर तिथं काय होणार आहे, हार्ड हँड ऑफ होणार आहे. आणि जर सॉफ्ट हँड ऑफ, तर जर युजर सेम सेलमध्ये, सेम फ्रिक्वेन्सी असलेल्या सेलमध्ये जर एंटर करत असेल किंवा मूव करत असेल तर तिथलं जो होणारा हँड ऑफ आहे तर तो काय आहे, इट इज अ सॉफ्ट हँड ऑफ.
सिस्टीम कॅपॅसिटी, तर ह्याची पण कॅपॅसिटी काय आहे, इट इज अ हाय कॅपॅसिटी. सो नेक्स्ट इज अ रेडिओ आस्पेक्ट्स ऑफ IS-95. तर रेडिओ आस्पेक्ट्स काय आहेत बघूयात. इन CDMA at the receiving end the desired signal is received by de-spreading the signal with an exact copy of the spreading code in the receiver correlator. तर ह्यामध्ये काय केलेलं आहे, तर ट्रान्समिटर सेक्शनला जे काही स्प्रेडिंग टेक्निक वापरलेलं आहे तर रिसिव्हर सेक्शनला काय होईल, सेम डी स्प्रेडिंग केला जाईल आणि त्याची कॉपी बनवली जाईल. ओके. In increasing bandwidth efficiency can be achieved either by selecting modulation technique like DOPSK, that is carry an increased number of bits for symbol, or by using bandwidth converging modulation technique like GMSK. तर ह्यामध्ये आपल्याला जर नंबर ऑफ बीट्स जर इन्क्रीज करायचे असतील किंवा बँडविड्थ इन्क्रीज करायचा असेल तर आपण काय करणार आहे, इफिशियन्सी जर वाढवायची असेल तर मॉड्युलेशन टेक्निक एक तर आपल्याला DOPSK वापरावं लागेल किंवा मॉड्युलेशन टेक्निक लाईक GMSK तरी वापरावं लागेल किंवा IS-95 मध्ये ते वापरलं जातं. अ सिस्टीम बेस्ड ऑन अ स्प्रेड स्पेक्ट्रम कन्सेप्ट इज अन एक्झाम्पल ऑफ पॉवर लिमिटेड सिस्टीम दॅट इज नॉट कन्स्ट्रेन्ड बाय बँडविड्थ. तर हा जो स्प्रेड स्पेक्ट्रम कन्सेप्ट ह्यामध्ये यूज केलेला आहे तर त्यामुळे काय होणार आहे, पॉवर लिमिट सिस्टीम तर आहेच बट हा बँडविड्थ कमी करणारा नाही आहे. दो देर आर सेवरल काइंड्स ऑफ स्प्रेडिंग टेक्निक्स सच एज डायरेक्ट सिक्वेन्स फ्रिक्वेन्सी हॉपिंग अँड चिर्पिंग, द IS-95 CDMA सेल्युलर सिस्टीम एम्प्लॉईज डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम मेथड. जरी हे दोन मेथड्स असतील स्प्रेडिंग टेक्निकचे बट IS-95 मध्ये कुठला यूज केला जातो, इट इज अ डायरेक्ट sequence spread spectrum method, DSS. Okay. In this system the spreading is accomplished by modulating the narrow band information with much wider spreading signal provided by a pseudo-random noise code. तर pseudo-random noise codeनी ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, तर ह्याच्यामधलं जो काही स्प्रेडिंग हे कसं मिळवलं जातं, नॅरो बँड इन्फॉर्मेशनमध्ये आणि वायडर स्प्रेडिंग सिग्नल हे स्पुडो रँडम नॉईज कोडमधून घेतलं जातं. त्यानंतर अ स्पुडो रँडम नंबर स्प्रेडिंग कोड इज ऑफन रेफर्ड ॲज अ चिपिंग कोड अँड द रिझल्टिंग बँडविड्थ ॲज द चिप रेट. IS-95 is an air interface only. It uses FDD, FDMA, CDMA. इट यूजेस FDD. आता ह्याच्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे, FDD यूज केलेलं आहे, FDMA यूज केलेलं आहे, CDMA यूज केलं आहे. आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे ट्रान्समिटर म्हणजे रिसिविंग आणि ट्रान्समिटर किंवा अपलिंक आणि डाउनलिंकसाठी जे काही मॉड्युलेशन टेक्निक्स आहेत तर ते डिफरंट यूज केलेले आहेत. CDMAमध्ये काय यूज केलेले आहेत ते पण बघितलेले आपण. का, कशासाठी, टू अवॉइड द नियर फार इफेक्ट अँड द इंटरफेरन्स. सो मग त्याच्यामधला FDD हा कशासाठी यूज केलेला आहे, FDD टू सेपरेट अपलिंक अँड डाउनलिंक चॅनल्स. तर ते पहिल्यांदा सेपरेट करण्यासाठी FDD वापरलेलं आहे. FDMA इज युज्ड टू ब्रेक द अलॉटेड स्पेक्ट्रम इन 1.25 MHz चॅनल अँड CDMA अलाउज मल्टिपल युजर्स टू शेअर 1.25 MHz चॅनल युजिंग वॉल्श कोड. ओके. तर हे तिन्हीचे डिफरंट यूज आहे तर ते इथे सांगितलेलं आहे. द रिकमेंडेड गार्ड बँड इज 270 kHz. तर लक्षात असेल तुम्हाला GSMमध्ये कितीचा गार्ड बँड वापरलेला आहे. चॅनल और चिप रेट इज 1.2288 MCPS. ओके. कोडिंग ह्याच्यामधले यूज केलेलं कोडिंग कुठलं आहे, कन्व्होल्युशन कोडिंग कन्स्ट्रेंट लेंथ, त्याचं किती असेल 9. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन GSM अँड IS-95. तर हे मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे हा फेवरेट क्वेश्चन असल्यासारखंच आहे. तर म्हणून हा जो क्वेश्चन आहे तर तुम्ही स्टडी करायचंच आहे, ऑप्शनला ठेवू नका. GSM डिफरन्स बिटवीन GSM अँड IS-95. तर हे पॉईंट्स लक्षात करून घ्या. नंबर ऑफ डुप्लेक्स चॅनल 125 अँड IS-95 मध्ये 20, बँडविड्थ 200 kHz अँड 1250 kHz, मल्टिपल ॲक्सेस यूज्ड,
त्याच्यानंतर नंबर ऑफ युजर्स पर चॅनल, टाईप ऑफ मॉड्युलेशन, डेटा रेट, फ्रेम ड्युरेशन, कंपनी यूजिंग दिस टेक्नॉलॉजी. तर हे तुम्हाला माहिती असेल. तर CDMA हा फक्त कोण यूज करतो आहे, रिलायन्स यूज करतो आहे. तर हे GSMमध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता एअरटेल, वोडाफोन वगैरे. सिम कार्ड माहिती असेल तर जे काही रिलायन्सचे CDMA फोन आहेत तर त्याच्यामध्ये सिम कार्ड नसतो, हा तो इनबिल्ट एकदा आपण मोबाईल घेतलं की त्याच्यामध्येच सिम कार्ड येतो. आपल्याला दुसरा म्हणजे बाहेरून एक्सटर्नल सिम घालायची काही गरज नाही आहे, तो इनबिल्ट असतो. कशामध्ये, IS-95मध्ये. हँड ऑफ टेक्निक्स GSMमध्ये हार्ड हँड ऑफ असेल आणि IS-95मध्ये सॉफ्ट. कॉस्ट GSMचा हाय आहे आणि IS-95मध्ये लो. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम दोघांचाही 25 MHzच आहे. ओके, so this is all about the today's video lecture, and these are the questions for assignment for the today's video lecture, and include one again extra question like compare between GSM and IS-95, and thank you.